श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे कार्तिक महिन्यातील अष्टमी म्हणजेच कालाष्टमी आणि कालभैरवांची उत्पत्ती ही कालाष्टमीला झाली होती. म्हणून कालाष्टमीचा जो दिवस आहे तर तो कालभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कालभैरवांचे दर्शन घेतले जाते. कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा केली जाते. त्याप्रमाणेच त्यांना नारळ, खडीसाखर अर्पण केली जाते. नैवेद्यामध्ये उडीद वडे आणि जिलेबी ही सुद्धा अर्पण केली जाते. त्याप्रमाणेच काळे उडीद हे सुद्धा कालभैरवांना अर्पण केले जातात. परंतु कालभैरवांचं मंदिर हे प्रत्येकाला जवळपास असेलच असे नाही. त्यामुळे तुम्हाला जरी कालभैरवांची पूजा करता आली नाही तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी शिवांची पूजा करायची आहे. कारण कालभैरव जे आहेत तर हे शिवांचेच एक अवतार आहेत. कालभैरवांची उत्पत्ती ही शिवांपासून झालेली आहे. त्यामुळे आपण या दिवशी शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि शिवलिंगावरती 3 पैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू जर अर्पण केली तर कालभैरव तुम्हाला सर्व दोषातून सुटका करतील. कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या असतात, खूप प्रॉब्लेम असतात, आर्थिक समस्या असतात किंवा आपल्याला कधीकधी अनामिक भीती वाटते, आपल्या आयुष्यामध्ये निराशा येते, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, दुःखे, संकटे सुरू असतात, काही मानसिक प्रॉब्लेम असतात, काही शारीरिक प्रॉब्लेम असतात. त्याप्रमाणेच आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात, काही ग्रहदोष असतात, शनिपीडा असते, तसेच पितृदोष असतो. पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही. अशा सर्व दोषातून कालभैरव हे आपल्याला मुक्त करतात. परंतु त्यासाठी आपल्याला कालभैरवांची मनोभावे, निष्ठेने, श्रद्धेने पूजा करायची आहे. कालभैरव जे आहेत तर ते कठोर शिस्तीचे दैवत मानले जातात. खोटारड्या व्यक्तींना ते कधीही माफ करत नाहीत तर त्यांना ते शिक्षा करतात. परंतु जे भक्त त्यांची मनोभावे सेवा करतात, उपासना करतात, त्यांच्यावरती ते कुठलेही संकट येऊ देत नाहीत. म्हणूनच आपल्याला अशा काही विशिष्ट दिवसांना काही उपाय हे करायचे असतात. त्याप्रमाणेच शिवलिंगावरती आपल्याला एक वस्तू ही अर्पण करायची आहे. 3 पैकी कोणतीही वस्तू अर्पण करा किंवा तिन्हीच्या तिन्ही केल्या तरी सुद्धा चालेल. शिवलिंगावरती कोणती वस्तू अर्पण करायची हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला मी कालभैरव जयंतीला करण्याचे साधे सोपे उपाय सांगणार आहे. कुत्रा हे कालभैरवांचे वाहन आहे आणि यामुळे या दिवशी भटक्या कुत्र्याचे आपण पोट भरायचे आहे. म्हणजे आपल्याकडे जर काळा कुत्रा असेल तर त्याला आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे. भाकरी द्या किंवा चपाती द्या. खरं तर कालभैरव जयंतीला काळ्या कुत्र्याला गोड पोळी म्हणजे तुम्ही गुळपोळी करा किंवा चपाती आणि त्याच्यावरती थोडीशी साखर, तर अशी गोड पोळी जी आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खायला घालायची असते आणि काळ्या कुत्र्यालाच खायला घालायची असते. कारण कुत्रा जो आहे तर तो जे काही ग्रहदोष असतात तर ते कमी होतात आपण जर कुत्र्याला काही खायला दिलं तर. आणि काळ्या कुत्र्याला यामध्ये विशेष असे महत्त्व आहे. परंतु जर काळा कुत्रा नसेल तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खायला घाला. आणि जर तुम्हाला चपाती, साखर, गोड पोळी असं खायला देणं शक्य नसेल तर तुम्ही बिस्किट, जिलेबी तर असं सुद्धा खायला घालू शकता. परंतु जर कालभैरव जयंतीला आपण कुत्र्याला खायला दिलं तर कालभैरव हे आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला आशीर्वाद देतात. याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की आपण काळ्या कुत्र्यालाच का खायला द्यायचं, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतील, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता. त्याप्रमाणेच उद्या तुम्हाला संध्याकाळी घरामध्ये 4 वातींचा दिवा लावायचा आहे, चौमुखी दिवा लावायचा आहे. हा दिवा लावताना यामध्ये आपल्याला मोहरीच्याच तेलाचा वापर करायचा आहे. 2 अगरबत्तीसुद्धा लावायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या ज्या वाती आहेत तर त्या एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करा आणि दिवा तुम्ही पुन्हा वापरू शकता स्वच्छ धुवून, किंवा कणकेचा दिवा जर तुम्ही घेतला असेल तर तो विसर्जित करायचा आहे. आणि ह्या ज्या अगरबत्ती लावलेल्या आहेत तर याची रक्षा तुम्ही एका डबीत भरून ठेवा. कधी तुम्हाला निराश वाटेल किंवा आयुष्यामध्ये जेव्हा कधी तुम्हाला हरल्यासारखं वाटेल, अनामिक भीती वाटेल, तर यावेळेला ही जी रक्षा आहे तर ती आपल्या कपाळावरती लावायची आहे. तसेच तुम्ही जो दिवा लावलेला आहे यातील थोडं तेल आणि रक्षा ही सुद्धा जर आपण घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावरती लावली तर आपल्याला कालभैरवांचे आशीर्वाद नक्की मिळतील. घरामध्ये जर कोणाला दारूचं व्यसन असेल आणि ते तुम्हाला सोडवायचं असेल तर त्यांची जी दारूची उष्टी बॉटल आहे तर ही कालभैरवांच्या पायाशी ठेवून दारू त्यांची सुटावी, तर अशी इच्छा आपल्याला बोलून दाखवायची आहे. मनोकामना पूर्ण करावी कालभैरवांनी म्हणून त्यांच्याकडे आपल्याला साकडं घालायचं आहे. तसेच या दिवशी कालभैरवांच्या मूर्तीला जर आपण 108 लिंबाची माळ घातली, जे खायचं लिंबू आहे तर त्या 108 लिंबांची माळ जर घातली तर आपल्या घरामध्ये कधीही अकाली मृत्यू होत नाही.
परंतु प्रत्येक ठिकाणी मूर्तीला स्पर्श करू दिला जात नाही. त्यामुळे तुम्ही कालभैरव मंदिराचा जो परिसर आहे तर त्या ठिकाणी 5 लिंबे ठेवू शकता आणि कालभैरवांना प्रार्थना करू शकता. उद्या तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर तेव्हा तुम्हाला ओम कालभैरवाय नमः तर या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी जप करणे शक्य नसेल तर जेवढा तुम्हाला जमेल तर तेवढा जप करा. परंतु हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेला तर कोणत्या गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे तुम्ही उद्या ओम कालभैरवाय नमः तर या मंत्राचा जेवढा जमेल तेवढा जप करा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. तुमच्याकडे जर कर्ज झालेले असेल, तुमचे कर्ज फिटत नसेल तर हे कर्ज फिटावे म्हणून कर्जमुक्तीसाठी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र आहे ओम ऋणमुक्तेश्वराय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय नमः. तर या मंत्राचा तुम्ही उद्या 11 माळी जप करा किंवा किमान 108 वेळेला तरी जप हा करायचा आहे. तसेच गोरगरिबांना आपण काळी ब्लँकेट उद्या दान करू शकतो. यामुळे सुद्धा आपल्याला पुण्य मिळते. 11 वेळेला आपल्याला कालभैरवाष्टक हे म्हणायचं आहे. तसेच 11 वेळेला वेदोक्त वल्गासुक्त सुद्धा म्हणायचे आहे. यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल व्हायला सुरुवात होते. तसेच पिंपळाच्या झाडाला तुम्ही उद्या स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी आणि त्यामध्ये थोडंसं काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक चौमुखी दिवा हा लावायचा आहे. यामुळे आपल्याला जो काही शनीचा त्रास आहे तर तो दूर होतो. शनिदोष जे आहेत तर ते नष्ट होतात. आता पाहूया की शिवलिंगावरती आपल्याला कोणत्या वस्तू या अर्पण करायच्या आहेत. तर तुम्हाला उद्या शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना आपल्याला काळे तीळ हे सुद्धा अर्पण करायचे आहेत. त्या पाण्यामध्येच काळे तीळ घाला किंवा फक्त अगोदर पाण्याचा अभिषेक करा आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती काळे तीळ हे अर्पण करायचे आहेत. आणि हे सर्व करताना ओम नमः शिवाय, पुरुषांनी ओम नमः शिवाय आणि स्त्रियांनी नमः शिवाय तर हा मंत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे. त्याप्रमाणेच बघा, आपण जेव्हा अभिषेक करतो तर तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असते. पूर्व दिशेला तोंड करून कधीही जलाभिषेक हा कधीही शिवलिंगावरती करायचा नाही, तर उत्तर दिशेला तोंड करून आणि शांत चित्तेने म्हणजे मन शांत ठेवून हा अभिषेक करायचा आहे. फक्त अभिषेक करायचा म्हणून घाईने कसा तरी करायचा नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याप्रमाणेच आपल्याला काय अर्पण करायचं आहे तर तुम्हाला एकमुखी रुद्राक्ष हा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. तसेच 21 बेलपत्रे घ्या, त्यावरती चंदन आणि ओम नमः शिवाय लिहा आणि ही पाने जी आहेत तर ती सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. बेलपत्र कधीही शिवलिंगावरती अर्पण केलं जातं तेव्हा ते पालतं अर्पण करायचं असतं, तर ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा काही छोट्या गोष्टी असतात की काही चुका आपल्याकडून होऊ न देता आपल्याला ह्या करायच्या असतात. जसं की जलाभिषेक करताना पूर्वेला तोंड करून अभिषेक करायचा नसतो, कारण पूर्व दिशा म्हणजे प्रवेशद्वार असतं. त्यामुळे त्या दिशेला तोंड न करता आपल्याला उत्तर दिशेला तोंड करायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि तो व्यवस्थित करायचा आहे. फक्त करायचा म्हणून कसं तरी पटकन पाणी ओतायचं असं करायचं नाही, तर हळूवार आपल्याला धार लावून हा अभिषेक करायचा आहे. त्याप्रमाणेच तुम्ही विधिवत अगोदर शिवलिंगाची पूजा करा आणि यानंतर तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत. विधिवत पूजा करा, भस्म अर्पण करा, पांढरी फुले अर्पण करा. तर अशा प्रकारे आपल्याला शिवांची सुद्धा उद्या पूजा करायची आहे, कारण कालभैरव हे शिवांचा अवतार आहेत. कालभैरवांची पूजा करणे शक्य झाले नाही तर शिवांचं मंदिर जे आहे तर ते जवळपास नक्की असतं. त्यामुळे तुम्ही नक्की शिवलिंगाची पूजा करा आणि तुमची मनोकामना शिवांना सांगा, नक्कीच ती पूर्ण होईल.